तुम्हाला माहिती आहे का आपण चकली पण किती सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि टेस्ट तर तुम्ही म्हणाल वा शिल्पा चकली तर फारच कुरकुरीत झाली आहे आणि टेस्टी पण खूप. चला तर सुरुवात करूया. 2.5 कप तांदळाचं पीठ मी मेजरमेंटने घेते, तुम्ही कुठलीही वाटी वापरून घेऊ शकता. आणि अर्ध वाटी म्हणजे त्याच मेजरमेंट कपनी अर्ध वाटी डाळव्याचं पीठ करून घेणार आहोत. आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात. असं टोटल प्रमाण दोन्ही मिळून 3 वाटी होईल. आपण कुठली वाटी वापरू शकतो किंवा मेजरमेंट कपनी. आणि असं ते आपण गाळून घेऊया जेणेकरून जे मोठे मोठे राहिलेले असतील डाळवाचे कण ते बाजूला निघून जातील. आणि आता घेऊया 2 चमचे तीळ. तिळाने चकलीला फार छान टेस्ट येते. आणि आता अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून घेऊया. अर्धा चमचा हळद आणि चटणी आपल्या तिखटनुसार आपण वापरूया. मी अर्धा चमचा घेतली आहे. आणि लसणाची पेस्ट करून घेतली आहे मी. आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचं कणिक मळून घेऊया. कणिक आपण गव्हाच्या पिठासारखं चपातीला जे वापरतो तसंच मळलं तरी चालेल. आणि मस्तपैकी जास्त टाईटही नको आणि जास्त लूजही नाही असं आपण याचं कणिक मळून घेऊया. आता मी हा साचा घेतला आहे. आपल्याकडे जो अवेलेबल असेल आपण तो वापरूयात. आणि त्याची चाळणी पण चकलीची चाळणी वापरते. आणि आता याच्यामध्ये आपण आपलं जे पीठ कणिक आपण मळले ते साच्यामध्ये भरून घेऊया. व्यवस्थित चारी बाजूनी पण भरून घेऊया. आणि साचा असा बंद करून थोडीशी हाताच्या हेल्पने आपण 1 बाय 1 चकली करून घेऊया. बघा चकली छान स्मूथ होतीये. जास्त टाईट पीठ असेल तर आपल्याला जास्त हाताला ताकद लागते, त्यामुळे जास्त टाईट पीठ करायची गरज नाही आहे. आणि चकली पण इझिली होती. तांदळाची चकली खरंच खूप छान होते. तुम्ही एकदा करून बघायला हवी, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता बघा आपण चकल्या होत आल्यात. आपण थोड्या थोड्या प्रमाणात करून घेऊयात आणि तेवढंच तळून घेणार आहोत. आता आपण एक कढई घेऊया. गॅसचा फ्लेम मीडियम करून त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं का कसं चेक करणार, तर थोडंसं चकलीचं पीठ टाकून आपण चेक करू. तेल जास्त थंडही नको आणि जास्त गरम पण नको. वाफा येतील असं तेल गरम केलं तर आपल्या चकल्या लगेच करपून जातील. त्यामुळे आपण तेल थोडं मीडियमच गरम करून घेणार आहोत. आणि असे 1 बाय 1 चकल्या टाकून थोड्या सेकंदापर्यंत आपण त्यांना एका साईडनी तळून घेऊया आणि नंतर टर्न करू. मध्येच आपण जर टर्न केल्या तर चकल्या तुटतात, त्यामुळे आपण त्याला हळूहळू टर्न करूया. बघा मस्तच होत आहेत ना. करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब कराल. व तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट कराल. अशा प्रकारे आपण 1 बाय 1 चकल्या टाकून सगळ्या छानपैकी तळून घेऊयात. राहिलेल्या पण आपण करून घेऊयात. बघा किती छान चकल्या झाल्यात. चवही पण खूप छान झाली आहे आणि अगदी कुरकुरीत झाल्यात. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.